नमस्कार. एजीसी न्यूज धाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण. मी तुम्हाला आज रुईबर येथील जी परिस्थिती आहे, पूर परिस्थिती ही दाखवत आहे. तर या ठिकाणचे रुईबरचे काही गावकरी आहेत. तर आपण त्यांच्याशी या विषयांवर चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणचे ज्येष्ठ जे गावकरी आहेत बनगे, तर त्यांना आपण विचारू की या ठिकाणी किती दिवसापासून पाऊस चालू आहे आणि ही परिस्थिती काय आहे नेमकी? 4 महिने झाले पाऊस बंद नाही. जायला येणार, शेतात यायला येणार. जनावरं तिकडेच मरते मरते ते. आम्ही 3-3 दिवस उपाशी जाऊ. भाकरीचा आता तुकडा न्यायला येत नाही, आणायला येत नाही. काय करायचं मग? जायलाच येत नाही इथून पाण्यामुळे काय करावं? प्रशासनाचा कुठला अधिकारी आपल्याकडे आलेला आहे काय का? नाही, कोण नाही, कोण नाही. आलेलं नाही, कोणी गेलं नाही, कोणी ना काय नाही कोणी. ही परिस्थिती दरवर्षी आहे का इथे या ठिकाणी? दरवर्षी परिस्थिती आहे म्हणजे आता ही 72 पासून परिस्थिती अशीच आहे. मग कुठला आमदार, खासदार या ठिकाणी येतो का? आली निघून जाते ते काय ह्याचं नियोजनच काय होत नाही, काय करावं? तर तुमची मागणी काय आहे? आम्हाला मागणी ही तर उड्डाणपूल करून द्यावं लागतं 2 ठिकाणी. 2 ठिकाणी. हां. यापुढेही अशीच परिस्थिती आहे का? ह्याच्या पुढली तर ह्याच्यापेक्षा बिघट. तिथं तर मध्ये उतरायचं झालं तर लगे माणसं वाहूनच जाते ते. तुम्ही पाहू शकता हा जीवघेणा प्रवास येथील शेतकरी या पाण्यातून करत आहेत. तरी या ठिकाणी काही तरुण आहेत गावातील. तर या ठिकाणी लोमटे सिद्धू म्हणून तरुण आहेत. तर आपण त्यांना या विषयांवर चर्चा करू. काय आहे या ठिकाणची जी परिस्थिती आहे? किती किलोमीटरवर आणखीन हीच परिस्थिती आहे पुढे? पुढे आणखीन एक 500 मीटरवरती हीच परिस्थिती आहे. त्या ठिकाणी धरणाचं पाणी येतं आणि त्या पाण्याचा वेग जास्त असल्यामुळं तिथून तर जायलाच येत नाही. आणि पूर्ण आमचं गाव इकडं वसलेलं असल्यामुळं पूर्ण शेतातला संपर्क तुटलेला आहे सध्या. सध्या का? हा. तर आणि या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला 15 किलोमीटर दुसरीकडनं जावं लागतं. आणि रोज सकाळी संध्याकाळी 15-15 किलोमीटर म्हणजे तिकडचा प्रवास वाढला, त्रास वाढला, पावसा पाण्याचं तिकडून जावं लागतं. सर्व शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे इकडल्या. तुमची प्रशासनाकडे प्रामुख्याने काय मागणी आहे? प्रशासनाकडे आमची एकच मागणी आहे की आम्हाला तात्काळ हे 2 पूल उड्डाण पूल करून द्यावे. या फक्त हे पूल जे आहेत ना, हे पूल उंच उंच करून इथनं आम्हाला जाण्या येण्यासाठी फक्त मार्ग मोकळा करून द्यावा. प्रशासनाचा कुठला अधिकारी या ठिकाणी आलेला आहे का? प्रशासनाचा अधिकारी आतापर्यंत तरी कुठला आलेला नाही इथे, आणि जे पण येतात ते फक्त कागदोपत्री हे करून जातात. पाठपुरावा कुणीही केलेला नाही याचा. ठीक आहे. तर या ठिकाणी आणखीन काही गावातील तरुण आहेत. ज्येष्ठ मंडळी आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करू. मामा काय आहे या ठिकाणची? पाणी 4 महिने चालू आहे. शेतकऱ्याला जायला येत नाही. जनावर सगळी कोट्याने बांधून आहे ती. जायलाच येत नाही, इथून पाणी भरपूर आहे. तुम्ही तुमच्या गावातील जे तलाठी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला का? नाही. मग तुम्ही त्यांची संपर्क साधा ना. हा, साधू ना. ठीक आहे. तर या ठिकाणी आणखीन गावातील तरुण आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा साधू. काय प्रामुख्याने मागण्या आहेत आपली लिंबाळकर साहेब? आमची मागणी आहे की इकडं पूर्ण गाव इकडं वसलेलं आहे आणि पूर्ण शेतकरी, पूर्ण 70% शेतकरी या भागात आहेत आणि शेतकऱ्याची जनावर आहेत. शेतकऱ्याच्या म्हणजे पूर्ण जनावर शेतकऱ्याला जायला येत नाहीत. शेळ्या मेळ्या म्हणजे लहान लहान म्हणजे अडचण, काय लोकांची घरं पण इकडं आहेत गावातल्या. तर त्यांचा जायचं आणि इकडं खांबसवाडी, अनसोडा, उतमिकापूर ही 4-5 गाव आहेत. त्यांचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे. आणि शाळेतून विद्यार्थी इकडून येतात, पण विद्यार्थ्याला आज 3-4 दिवस झालं शाळेत सुद्धा जाता येत नाही. अरे बापरे! मग तुम्ही प्रशासनाशी काही संपर्क साधला का नाही? प्रशासनाची आम्ही संपर्क साधला असता, प्रशासन कागदोपत्री आश्वासनं दिलेली आहेत, पण काय पूर्ण होत नाहीत. मग तुमची प्रशासनाकडे प्रामुख्याने काय मागणी आहे? प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे सर्व गावकऱ्याच्या वतीनं की इथं 2 पुलाची अत्यंत तात्काळ गरज आहे. एक ही सावळा नदी आहे, सावळा नदीचा इथला एक पूल, आणि जी रुईबर मध्यम प्रकल्प आहे तिथून पुढं एक पूल आहे, मसोबाचा पूल म्हणते तिथं. तर तिथं ओव्हरफ्लो झालेला तिथून पूल, तिथून तर अक्षरशः तिथं जाताच येत नाही. पूर्ण पाणी म्हणजे पलीकडे पाय ठेवायला येत नाही माणसाला, एवढं पाणी जोरात व्हायला लागले तिथे. या ठिकाणी विद्यार्थी या पाण्यातून ये जा करतात का दररोज? हो, इथून ये जा करतात, पण आता जाता येतच नाही विद्यार्थ्याला. आता इथं आपण थांबू शकतो, पण पुढच्या पुलावर तर भयानक परिस्थिती आहे. या ठिकाणचा स्थानिक कुठला प्रतिनिधी, आमदार, खासदार या ठिकाणी आले नाहीत का? नाही, कोणी आलेलं नाही. तुमची त्यांच्याकडे काय मागणी आहे? आमची त्यांच्याकडे एवढीच मागणी आहे की आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा व इथली प्रामुख्याने 2 पुलाची तात्काळ मंजुरी करून द्यावी. तुम्ही पाहू शकता या ठिकाणचे जे धाराशिवचे जिल्हाधिकारी आहेत ते डान्स करण्यात मग्न आहेत. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी अनसुर्डा असेल, खांबसवाडी असेल, नंतर गौडगाव असेल,
या ठिकाणची उतमी कायापूर असेल, या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत ते शाळेला येऊ शकत नाहीत आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे डान्स करण्यात मग्न आहेत. तरी माझी प्रशासनाला व या गावकऱ्यांची अशी मागणी आहे की तात्काळ लवकरात लवकर यांना या ठिकाणी उड्डाण मंजूर करून देण्यात यावा. मी आकाश चव्हाण, AGC न्यूज, धाराशिव.